माढ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना धक्का बसलाय। अभिजित पाटलांनी रोहित पवारांची भेट घेतलेली आहे। अभिजित पाटील पवार गटाकडून लढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। रोहित पवारांच्या कार्यक्रमामध्ये अभिजित पाटील उपस्थित होते। माढ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना धक्का बसलाय। अभिजित पाटलांनी रोहित पवारांची भेट घेतली आहे। माझे सहकारी संकेत कुलकर्णी सध्या या ठिकाणी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संकेत, माढ्यामध्ये सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांना धक्का बसताना दिसतोय आणि आणखीन एक आता शरद पवारांच्या गटामध्ये जाण्यासाठी उमेदवाराच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून येत आहे। तृप्ती, खरं पाहिलं तर अभिजित पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची साथ देऊन होते। त्यावेळेस कारखाना अडचणीत आल्यानंतर त्यांनी फडणवीसांना पाठिंबा देऊन भाजप उमेदवाराला सोलापूर आणि माढा मतदारसंघात पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर ते फडणवीसांची सलगी करून होते। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या गाठीभेटी घेत होते आणि अशातच आता त्यांनी माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माढ्यातून निवडणूक लढवण्याची तयारी केली। त्यांचं कारखाना क्षेत्र ज्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमध्ये आहे, ती 42 गावं माढा मतदारसंघात आहेत, त्यामुळे ते तिथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। शरद पवारांच्या देखील त्यांनी काही गाठीभेटी घेतल्या असल्याची माहिती आहे। मात्र आज प्रत्यक्ष आणि जाहीर उघडपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना असणाऱ्या रोहित पवारांची त्यांनी भेट घेतली। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले, त्यामुळे इतके दिवस छुप्या पद्धतीने राष्ट्रवादीशी संपर्क असणारे अभिजित पाटील आज उघडपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाताना दिसत आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी इच्छा देखील राष्ट्रवादीकडे निवडणूक लढवण्याची दर्शवली असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे फडणवीस यांना हा एक मोठा धक्का माढा मतदारसंघात मानला जातोय। निश्चित संकेत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।